हॅलो गाईज, कसे आहात सगळे तुम्ही? तर आजचा दिवस आहे दुसरा आणि आम्ही चाललोय आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या वाड्यावरती. त्या वाड्याचं नाव आहे सरदेसाई वाडा, जिथे ते 4 का 5 दिवस राहिले होते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, खूप कठीण परिस्थिती आहे उतरायची. येताना तर आमची अशी फाटणार आहे. आम्ही चाललोय छत्रपती संभाजी महाराजांचा वाडा बघायला. आणि ऊन हा ब्रिज बघा किती डेंजर आहे, बघू शकता. गाईज बघू शकता, आपण आता प्राचीन काळातलं मंदिर आहे तिकडे आलेलो आहोत. तू आलेली आधी त्यांच्यासोबत. श्री कुंभेश्वर प्रसन्न, श्री कुंभेश्वर प्रसन्न असं नाव आहे. गरम झालं सगळ्यांना. खूप छान असं मंदिर आहे. एक काम करू आपण, काय आपण आंघोळ करून जाऊया. चक्के बसायला तयारला आम्ही फायनली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची इथे आलेलो आहोत. पाऊस हे होते म्हणून आपण आहोत. गाईज आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. पोरांना पाणी लागले म्हणून पाणी पित आहेत. पाहू शकता छत्रपती संभाजी महाराजांच्या वाड्याच्या जाण्याचा मार्ग. अशा प्रकारे तुम्हाला जी शिवानी वणे घेऊन जाईल. तिच्या मागे मागे जाऊ आपण. गाईज आपण इथे एंट्री करतोय आता आणि पाहू शकता तुम्ही तिथे खूप शूट करायला पण आहे, खूप लोक आहेत. ते कंटिन्यू चालूच आहे, कोण ना कोण येतच आहे. आता आपण पहिले जाऊ वाड्यात. इकडे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवलेलं होतं. रणी निघत शूर न पाहे माघारे, रणी निघत शूर न पाहे. इकडे महाराजांना कैद करून ठेवण्यात आलेलं आहे. ऐशमज पाहू शकता. चला आपण शंकराच्या मंदिरात जाऊया. पीछे हटे है, गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. फोटोशूट चालू आहे. हा फोटोग्राफर, फोटो काढ. ही ब्लॉगर. नो. सो गाईज तुम्ही बघू शकता, कर्णेश्वर देवस्थान जवळ आम्ही आलेलो आहोत. चला मला दाखवतो. हेच आहेत ना, किती सुंदर असं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बघू शकता, या मंदिराची माहिती तुम्हाला इकडे मिळेल. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. सगळ्या अँगलची. हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. मंदिर पाहू शकता, किती खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप छान वाटतंय. पांडवकालीन कनकेश्वर मंदिर पाहू शकता.
जय जय श्री महाकाल आगे। तुम्ही बघू शकता आता आम्ही परत घरी चाललेलो आहोत. धप आपटतो आम्ही. हा चुकीची बस नाही, बस ही बरोबर पकडली पण लुटतात ते खूप आम्हाला लुटतात. हॅलो गाईज, तर आता आम्ही घरी महाराजांच्या वाड्याच्या इथून जाऊन घरी गेलो. तिथे आम्ही घरी जाऊन जेवलो आणि जेवण आता आम्ही आंबे आणि काजू काढायला आलो. हे बघा ह्याच्यात काजू आहेत खूप सारे. थोड्या वेळात आम्ही तुम्हाला दाखवतो किती काजू काढलेत आम्ही भाजताना वगैरे. आता आम्ही चाललो आंबे काढायला. आंबे बघू, पाठी पब्लिक आहे आपली. आता आम्ही तिथे गेलो, तिथे आंबे भेटले नाही, एक पण आंबा नाही राहिला म्हणून आम्ही काजू भेटले, आम्हाला काजू काढले आम्ही. हा आता आम्ही दुसरीकडे चाललोय. तो कंटिन्यू राहा आमच्या सोबत. थोड्या वेळात आम्ही दाखवतोच आम्ही आंबे काढायला चाललोय तिकडे. भेटू तिकडे. असं काय मंडळी, आम्ही आता आलोय काजू काढून खाल्लं. आंबे काढायला गेलेलो पण आंबे काही भेटले ना आम्हाला, म्हणून काकांनी आम्हाला सांगितलं इथलं काजू घेऊन जाऊ. तर हे गोणी दाखव, त्या गोणीमध्ये काजू आहेत भरलेले. आता पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतलाय. पाणी आलेलं आहे. पुढची मध्ये पाणी दे. हे ब्रो, I want water bro. I want to take water break bro. वगैरे तुम्ही बघू शकता आम्ही दुसऱ्यांच्या वावरात शिरलो. आंबाच आंबा आहे, दुनियाभरचा आंबा आहे. आमच्या वावरात का आंबे नाहीत. आमच्या वावरात का आंबे का घंटा भेटले ना आम्हाला. तर गाईज आम्ही आता आंबे काढायला गेलेलो मगाशी. तर काय झालं, फोन माझा घरी राहिला तर व्हिडिओ मला आंबे काढतानाची व्हिडिओ भेटली नाही. तर आता आम्ही दाखवू शकतो आम्ही किती आंबे घेऊन आलोय. तर बघू शकता किती आंबे आणलेत आम्ही. हे एवढे सारे आंबे आहेत आमच्याकडे. गोण खोला, फोन खोलून दाखवतो तुम्हाला किती आंबे. अजून बाहेर पण खूप 4-5 गोणी आहेत. ऍक्च्युली ना पाऊस पडला ना, त्यामुळे ना ह्या वर्षी थोडे आंबे कमी आहेत. नेक्स्ट इयर खूप आंबे असतात. 2000 years later. बघू शकता 2 तास इकडच झाले, अजून दादा काय गाठ खोलू नाही शकत आहे आंब्याच्या पिशवीची. 1 2 3. तर काय तुम्ही बघू शकता ह्याच्यात किती आंबे आहेत. खूप सारे आंबे आहेत. असे आमच्याकडे 3 पिशव्या आहेत आणि 1 डबा आहे. आणि आम्ही काजू पण घेऊन आलोय खूप सारे. काजू पूर्ण करपून टाकलेत. काजू खायचं लायकीचे नाही ठेवलेत. ह्या टाकल्याने काजू करपून टाकलेत. रामो आमचे एडे चाले आहेत. घरातला लास्टचा दिवस आहे. सो फुल आम्ही एन्जॉय करतोय. हर एक क्षण आम्ही सोडत नाही. सो हाय गाईज, आम्ही जस्ट आलेलो आहोत स्टेशनला. आम्ही सकाळी 4 वाजता उठलोय आणि एवढी रश आहे ना तुम्ही बघू शकता. आणि झोप एवढी येते का विचारू नका. सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप आहे. हे दाखव सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गायच्या म्हशी अजून आल्यापासून भांडणच चालू. त्यांची भांडणं का थांबत नाही. आमच्या बॅगा बघू शकता किती. बॅगांचं तर थोडंच आम्हाला घुसायला जागा भेटते का तेच बघायचं. आणि ना तिकीट काउंटरला पण खूप लाईन आहे. तिकीट काउंटरला एवढी लाईन आहे का सांगू नाही शकत. कारण की काल संडे होता ना. आणि आज मंडे आहे. गर्दी कमी असते मंडेला पण नाही. मंडेला पण तेवढीच गर्दी. वर्षाचे 12 महिने गर्दीच असते. तर मग बघू आपण पुढे. पण आमचे दमलेत आंबे काढून. आंबे आणि फणसचे आंबे काही जास्त नाहीत ना. हा पुढच्या वर्षी आंबा. हा फणसच आणते. गाईस फायनली आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे. खालती पण आमची माणसं आहेत. तिकडच्या पण अंगाला आमची माणसं आहेत.
ते चिकीले शेंगदाण्याले चणेले हे लेमन गोळी ज्युसी गोळी थंडा बॉटल 20 रुपये आले बायले चायनीज पण खाल्ली, लस्सी पियालो, कॉफी पियालो, पण आम्हाला ब्लॉग घ्यायला जमला नाही. ओके, कारण का आम्ही टाइमपास करण्यामध्ये बिझी आहोत. सो गाईज इथे भेळ खातोय हा. अनुज तू नाही खात? हेल्मेट पाहिजे तर गाईज फायनली आम्ही दिवा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. ट्रेन खूप लेट झाली, पनवेलला पण खूप लेट आली आणि गर्दी खूप होती उतरायला. एवढी गाडी लोक आम्हाला उतरून देत नव्हते कारण की चढणारी लोक एवढी होती. त्यामुळे आम्हाला खूप टाइम भेटलाय. तो फायनली आम्ही नीट उतरलो आहोत. सगळ्यांच्या बॅगा नीट आलेल्या आहेत, आम्ही नीट आलेल्या आहेत. आणि आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. सो जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा आहे ते. बाय. पुढचे ब्लॉग नक्कीच लवकरच येतील. लवकरात तुम्हाला काही नवीन नवीन ब्लॉग येतील बघायला. बाय. बाय, चला. चला.